मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की आपले जे परमपिता शिव बाबा आहेत, परमपिता शिव आहे, त्यांच्या मुलीचे नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, त्यांच्या मुलीचं नाव आहे नर्मदा. बरं, आता ही नर्मदा नदी जी आता आपल्या खांडवाच्या इथे वाहते किंवा ओंकारेश्वरच्या तटावरून जी वाहते, तर हिची उत्पत्ती कशी झाली असं म्हणतात. अशी आख्यायिका आहे की एकदा जेव्हा शिवशंकर तेव्हा देव वगैरे त्यांच्यासाठी काही वाहनं वगैरे अशी नव्हते, त्यांचं रूपच आकारी होतं, निराकारी होतं. तर त्यांना जिथे जावंसं वाटायचं ते त्यांच्या तपश्चर्येने किंवा तप सामर्थ्याने कुठल्याही ठिकाणी जाऊ शकत असे. तर एकदा जाता जाता असेच ते विहार करत होते आणि विहार करता करता त्यांना घाम आला. त्यांना जो घाम आला त्यांनी तो फक्त असं केलं आणि असा हात झटकला, तर त्या घामाचे जे थेंब पडले त्याच्यातून माता नर्मदेचा उगम झाला किंवा त्याच्यातून माता नर्मदा उत्पन्न झाली. तर आता ही जी माता नर्मदा आहे तिचं म्हणायला गेलं तर इतकी पुण्यवान अशी ती नदी आहे की आजही अनेक रूपातले साधू संत, अनेक साधू संत जे आपण डोळ्याने नाही बघू शकत सूक्ष्म रूपाने येतात आणि तिथे बसून, त्या नदीच्या किनारी बसून, तटावरती बसून तिथे बसल्यानंतर तपश्चर्या करतात. आपल्याला जे साधू संत आता आपल्याला दिसतात त्याच्यापेक्षा अनेक साधू संत ज्यांचा देह आपण नाही पाहू शकत, जे आत्मरूपी विलीन झालेले आहेत, ज्यांची आत्मा आजही तितकीच पवित्र आहे, ते आत्मरूपाने येऊन त्या नर्मदा नदीच्या जो तीर आहे तिथे बसून तपस्या करतात. आणि नर्मदा नदीच्या तीरावरती बसून तपस्या केल्याचं पुण्य हजारो कोटींनी मिळतं. त्याच्यामुळे अनेक आत्मा आजही तिथे नर्मदा नदीच्या इथे तप करतात. त्यामुळे कधीही तुम्ही नर्मदा नदीच्या तीरावरती गेला तर तिथे एक तुम्हाला एक बोलतात ना, व्हायब्रेशन असतात, चांगले किंवा वाईट, ते खूप चांगले व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतात. म्हणजे आम्हालाही जाणवतात, तुम्हालाही जाणवू शकतात. एकदम शांत परिसर असतो आणि ते वातावरण इतकं आल्हाददायक असतं ना की आपल्याला असं वाटतं की आपण अजून थोडा टाइम त्या नर्मदा नदीच्या तीरावरती बसावं. तर तुम्हाला आयुष्यात कधी एकदा जरी जायला मिळाला तरी नक्कीच तुम्ही नर्मदा नदीच्या काठी जाऊन या. ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि तिथे गेल्याने आपली अनेक पाप, असं म्हणतात की आपले पाप जी आहेत ते धुतली जातात. हे म्हणजे किती पटीने बरोबर असेल किंवा हे आपल्याला माहिती नाही. आपल्या अनेक पुराणांमध्ये अशा गोष्टी येतात. पण पाप धुणं म्हणजे काय असतं तुम्हाला कोणाला कल्पना आहे का? पाप धुणं म्हणजे काय असतं? प्रत्येक जण पाप धुणं किंवा पापांचा नाश करणं ह्याचे अनेक प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे त्याचं उदाहरण देऊ शकतात. पण मी माझ्या उदाहरणाप्रमाणे देते. मला असं वाटतं पाप धुणं, आपले पाप जाऊन त्या नर्मदा नदीत स्नान करून धुणं म्हणजे काय? आपलं मन निर्मळ करणं. कारण जेवढं तुमच्या मनामध्ये विषयुक्त विचार येत राहतात तेवढं तुम्ही मनाने निर्मळ राहत नाही. ते विचार तुमच्या ब्रेनमध्ये जाऊन किंवा तुमच्या हार्टमध्ये राहून तुमचं हार्ट चक्र हिलिंग व्हायचं बंद होतं. त्याच्यानंतर तुमचं आज्ञा चक्र जे आहे ते हील होत नाही किंवा आज्ञा चक्र चॉकअप होतं. त्यामुळे पाप धुणं ह्याचा शब्दशः अर्थ असा होतो की त्या ठिकाणी, त्या निर्मळ आणि अशा सुंदर अशा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा आपण आपलं मन धुतो. कळतंय का मी काय बोलते? आपलं मन धुणं ह्यालाच आपली पापांचा नाश करणं असं म्हणतात. त्यामुळे नाश करायचाच असेल तर आपल्या वाईट विचारांचा, आपल्या मनात येणाऱ्या वाईट गोष्टींचा नाश करा, त्यालाच बोलतात. पुढे जाऊन असं नाही आहे की आपण कधीतरी पुढच्या स्टेपला जाणार, दुसऱ्या जन्माने पाप धुवून जायला हवं किंवा आपली पाप ज्याप्रमाणे असतात ती आपल्याला पुढचा जन्म कसा आपला मिळणार
ते फिक्स करतात. तर मी असं म्हणेन की पाप धुवायची म्हणजे स्वतःचं मन स्वच्छ करायचं असा होतो. जसं आपलं हे शरीर आहे, एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण हे शरीर धुतो, तिथे आंघोळ करतो, स्नान करतो. त्याने काय होतं, आपलं शरीर, आपल्या शरीरावरती जो मळ साचलेला असतो तो धुवून काढतो. त्याचप्रमाणे आपल्या मनावरती साठलेला जो चिखल आहे किंवा जो मनावरती साठलेली जी धूळ आहे तिला धुवून काढायचं असेल तर आपलं मन शुद्ध करायची गरज असते. आणि जेव्हा अशा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन आपण स्नान करतो किंवा त्याच्यातलं पाणी जे अगदी हे जल आहे ते पवित्र आहे ते आपल्या अंगावर टाकतो तेव्हा आपलं मन शुद्ध होतं. ह्यालाच म्हणतात पाप धुवून काढणे. सो जर ह्याच्या पुढे तुम्ही कुठल्याही अगदी गंगा नदीला जा, नर्मदा नदीला जा किंवा बाकीच्या गोदावरी नदीला जा, तिथलं तुम्हाला जर स्नान करणं पॉसिबल नसेल तर निदान त्यातलं थोडंसं जल घेऊन स्वतःच्या शरीरावर टाका, जे तुमच्या मनावरती पण परिणाम करतं आणि तुमचं मन नक्की हळूहळू साफ होतं. प्लीज एकदा तरी हे करून बघा.